आपल्या स्वप्नातलं घर घ्यायचं आहे? चला तर मग उशीर कसला करताय? वन स्क्वेअर असोसिएटच्या कल्पतरू हाऊसिंग सोसायटीमध्ये विटा शहरातील सर्व सुविधांनी युक्त भव्य 3 BHK बंगलो प्रकल्प याने प्लॉट व स्वतंत्र 7-12 उतारा 24 मीटर DP रोड लगत, नगर परिषद अधिकृत बांधकाम परवाना, राष्ट्रीयकृत बँक लोन उपलब्ध आणि वास्तुशास्त्रानुसार गृहरचना. पहिल्या 5 बुकिंगसाठी इलेक्ट्रिक बाईक फ्री. साईट पत्ता कल्पतरू हाऊसिंग सोसायटी, सूर्यनगर रोड, 100 फुटी चौक, कुंडल रोड, विटा. बुकिंगसाठी संपर्क श्री राहुल कदम 97 63 23 2641. इंजिनियर गणेश पाटील 88 88 56 70 07. इंजिनियर वैभव कांबळे 98 60 17 19 97. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेले 15 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून मराठा समाजासाठी जीव धोक्यात घालून मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजाचा त्यांना म्हणावा तसा पाठिंबा मिळत नाही. एकही आमदार, खासदार किंवा मराठा समाजाचे नेते म्हणवणाऱ्यांनी त्यांना किंवा मराठा समाजाला पाठिंबा दिला नाही. उलट निर्दयी सरकारने मराठा आंदोलकांवर अमानुष असा लाठी हल्ला केला. त्यामुळे सद्य परिस्थितीत प्रत्येकाने आपला पक्ष, नेता विसरून फक्त मराठा आंदोलनाला तिखट पाठिंबा म्हणून रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. हे ओळखून सामाजिक कार्यकर्ते शंकरनाना मोहिते, विकास जाधव, अजय पाटील, जॅक सपकाळ, विनोद पाटील, ॲडव्होकेट विजय जाधव, सदाशिव शितोळे, रवी कदम आदींबरोबर अनेक मराठा योद्ध्यांनी संपूर्ण तालुक्यातील मराठा समाजाला मोठे आवाहन करीत उद्या सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजर राहण्याची विनंती केली आहे. अन्न पाण्या वाचून मनोज जरांगे पाटील हे आंदोलनस्थळी जीव धोक्यात घालून बसले असताना आपण मात्र आपल्या दैनंदिन कामात व्यस्त आहोत. मराठा समाजाचा अस्तित्वाचा लढा असताना आपणही सहकुटुंब रस्त्यावर येऊन उतरले पाहिजे. यासाठी मराठा योद्ध्यांनी मोठे आवाहन केले आहे. पाहुयात काय म्हणालेत ते. मराठा समाजातील प्रमुख लोकांची चर्चा झाली, काही लोकांची फोनवर चर्चा झाली. जालना येथील झालेल्या घटनेचा निषेध करत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी खानापूर तालुका व विटा शहरातील सर्व मराठा क्रांतीच्या सर्व समाज बांधवांनी उद्यापासून विट्यामध्ये साखळी उपोषण करायचं ठरवलेलं आहे. तरी मी आपल्या माध्यमातून सर्व तालुक्यातील मराठा बांधवांना विनंती करतो की या साखळी उपोषणामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा. मनोज जरांगे पाटील व महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा युवक, महिला उपोषण करत आहेत आणि आपला जीव धोक्यात घालत आहेत. मनोज जरांगे पाटील तरी गेले 15 दिवस झाले आपला जीव पणाला लावून मराठ्यासाठी लढत आहेत. मी सर्व मराठा बांधवांना कळकळीची विनंती करतो की उद्यापासून जे साखळी उपोषण आपण विट्यामध्ये करणार आहोत, यासाठी खानापूर तालुक्यातील व विटा शहरातील सर्व मराठा बांधवांनी आपल्या मुलाबाळासहित सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये यावं. आपल्या भविष्यातील मुलाबाळांच्यासाठी जर आपल्याला काहीतरी करायचं असेल आणि त्यांनी भविष्यामध्ये जर आपल्याला विचारलं तर तुम्ही आमच्यासाठी काय केलं, त्याला जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागेल, जेणेकरून आपल्याला सांगता येईल की आम्ही कमीत कमी या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन साखळी उपोषणामध्ये सामील झालो होतो आणि आम्ही उद्यापासून साखळी उपोषण करतोच. पण मी आपल्या माध्यमातून आमच्या सर्व मराठा समाजातील काही प्रमुख लोकांशी चर्चा करून आम्ही एक आता निर्णय घेतलेला आहे. जर 2-3 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात जर निर्णय नाही झाला तर मग मात्र आम्ही अतिशय तीव्रपणे आंदोलन करणार आहोत. त्याच्यामध्ये मग आम्ही प्रसंगी मंत्रालयावर मोर्चा काढू किंवा जालन्याला लॉंग मार्च काढू किंवा मग मनसे स्टाईल असती तशी आमची इथं मराठा स्टाईल वेगळ्या पद्धतीनं आम्ही दाखवायचा प्रयत्न करू आणि त्यातून प्रशासनाला जाग कशी येईल, मग विषय केंद्र सरकारचा असो किंवा राज्य सरकारचा असो किंवा प्रशासनाचा असो, कोणताही विषय असो, आम्ही कुणाचाही मुलावाजा न ठेवता आम्ही अतिशय तीव्र पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये लढा देणार आहोत. परंतु खानापूर तालुक्यातील जो काही झोपलेला मराठा आहे त्यांना मी पुन्हा एकदा एक विनंती करतोय, हीच वेळ आहे ज्या जरांगे पाटलानं आपल्यासाठी जीव धोक्यात घातलेला आहे, मरणाच्या दाढेमध्ये आहे, तरी सुद्धा तो बिचारा हटत नाही. आणि आपण जर त्याला पाठिंबा म्हणून सुद्धा जर आपण उपोषणामध्ये येत नसाल किंवा या लढ्यामध्ये जर सामील नसाल
तर भविष्य आणि पिढी आपल्याला माफ करणार नाहीत. त्यामुळं उद्या सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या लढ्याला पाठिंबा म्हणून आपण आपल्या तालुक्यातून अतिशय मोठ्या प्रमाणात आणि तीव्र प्रमाणात लढा उभा राहायचा आहे आणि यासाठी आपण सकल मराठा समाजातील सर्वांनी यायचंय. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. मी येतोय, मी येतोय. तुम्ही पण या. क्रांती मोर्चा खानापूर तालुका व विटा शहर सर्व क्रांती सेनेचे सर्व सदस्य आज आम्ही जिनगे जे मराठी योद्धा आहे त्यांना पाठिंबा द्यायला, त्यांचं मनोधैर्य वाढवायला आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला आहे आणि आपण तहसीलदार ऑफिसच्या बाहेर सर्वजण साखळी पद्धतीचं लक्षणीय उपोषण करतोय. कारण सरकारचा निषेध पण करायचा आहे आणि जो आपला मराठी बांधव उपोषणाला बसला 14 दिवस झाले, त्याच्या जीवावर आले तरी सुद्धा सरकारचे डोळे सरकार उघडत नाही. त्याचा निषेध म्हणून, त्याचा पाठिंबा म्हणून आम्ही सर्व उपोषणाला बसतोय.